स्वाध्याय 2.4 पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या भाजणीत किंवा मांडणीत लिहा. चढत्या मांडणीत, मग चढती मांडणी कसं लिहितो आपण? चढती मांडणी म्हणजेच चढता क्रम, म्हणजेच अगोदर लहान संख्या लिहितो, त्याच्याहून थोडंसं मोठी संख्या, नंतर त्याच्याहून मोठी संख्या, त्याच्याहून मोठी संख्या, अशा प्रकारे हे आपण चढता क्रम लिहितो. तर संख्या आहेत 98230, 98023, 89320, नंतर आहे 98032. आता यांच्यामध्ये ह्या चार संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? इथे बघा 89,000. हे सर्व 98,000 आहेत, 98,000 आहेत, आणि हे 89, 89,000 आहे, म्हणजे ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणून ते अगोदर लिहून घ्या 89320. त्याच्यानंतर थोडीशी मोठी कोणती येते? नंतर पहा 98023, 98032 आहे, म्हणून हे 98,023 ही येते नेक्स्ट थोडीशी मोठी संख्या 98,023. नंतर याच्याहून मोठी येते, हे झालं, याच्याहून मोठी येते हे 32, 98032. नंतर सर्वात मोठी संख्या 98230, 98,230, 98,230, 98,230. अशा प्रकारे त्यांचा चढता क्रम येते. मग ऑप्शन कोणतं आहे? हां, हे आहे बघा 89320, 89320, 98023, 98023, नंतर 98032, 98032, 98230. अशा प्रकारे पहिल्याचा ऑप्शन आहे डी. नंतर म्हणतात 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 2015ला विचारलेला प्रश्न आहे. या तिन्ही संख्यांनी मोठ्यात मोठी संख्येला भाग जाणार. आता या चार ऑप्शनमध्ये मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 990 आहे, 990. मग याला करून पाहूया जाते का भाग. याला 10ने तर जातो, ओके, याला 10ने तर जातो. 8ला करून पाहूया 8ने. 8 1 8, 1 उरला 9, 8 2 16, 9मधून सांगितलं 3, वरचं 0 का. 8 1 पाडामध्ये 30 आहे का? 8 3 24, 24चा भाग जाते आणि 6 उरते, म्हणजे पूर्ण भाग चालले आहे का? नाही, म्हणजे 990ला 8ने भाग जायना चालले, ओके. 8ने निशेष भाग जात नाही, सो 99 आपलं ऑप्शन नाही आहे. पहिला ऑप्शन 99 नाही आहे, कारण 8ने जात नाही आहे. 12ने चेक करायची गरज नाही, कारण आपल्याला तिन्ही संख्यांनी निशेष भाग जायला पाहिजे. आता 99 नंतरचं ऑप्शन आहे थोडंसं लहान, 975. 975. तर प्रथम 8ने करून पाहूया आपण. 10ने जात नाही, कारण इथे एक स्थानी 5 आहे. आपल्याला 10ने जाण्यासाठी अट काय आहे? एकक स्थानी 0 पाहिजे. मग ह्या 975ला 10ने जात नाही, म्हणजेच हे पण आपलं ऑप्शन नाही आहे. थर्ड आहे, कळाले का? 975ला 10ने का जात नाही? कारण 10चा पाडा बघा ना, 10 1 10, 10 2 20, 10 3 30. अशा प्रकारे संख्याच्या एकक स्थानी 0 असेल तरच 10ने निशेष भाग जाते. इथं एकक स्थानी 0 आहे का? नाही, म्हणून 10ने निशेष भाग जात नाही, म्हणजेच हे आपलं ऑप्शन नाही आहे. नेक्स्ट आहे 960. थोडीशी मोठी संख्या आहे 960. मग 960ला 10ने जातो, ओके. आता 8ने बघूया. मग 8ने भागाकार करून पहा. 8 1 8, 9मधून 8 गेलं 1, वरचे 16, 8 2 16, वरचं 0 का, आणखी 0चा भाग जातो, ओके. म्हणून
या 960ला 8ने भाग गेला. 8ने भाग गेला, 10नेही जातो कारण एकक स्थानी 0. आता पाहूया 12ने जातो का. ओके, आपल्याला तिन्ही संख्यांनी भाग जायला पाहिजे. मग 12ने जातो का पाहूया आपण. 12 पाड्यामध्ये 960. मग 12 पाड्यामध्ये 96 आहे का. हो, 12 पाड्यामध्ये 96 आहे. 12 8 96. 12 8 जा 96. 0 0 0 12 0 0. अशा प्रकारे या 960ला 12नेही भाग चालले. म्हणजेच ही आपली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 960, की ज्याला 8, 10 आणि 12ने निशेष भाग जातो. मग आपला ऑप्शन आहे सी. तिसरा प्रश्न आहे 89 × 15 प्लस 11 × 15 मायनस 500. आता इथे पहा, तुम्ही दोन प्रकारे करू शकता हे गणित. हे पदावले आहे दोन प्रकारे. या दोघांचा गुणाकार दिसायले, मग तुम्ही हे सेपरेट गुणाकार करू शकता तुम्ही. ठीक आहे, आपण बघूया मग सेपरेट गुणाकार करून पाहूया आणि दुसरं पद्धतही पाहूया, शॉर्टकट मेथड. पहिला आपण गुणाकार करूया. 15 गुणिले 89. 15चा पाडा आहे ते सर्वांना. 15 एक पाडा 9 पर्यंत म्हणा. 15 9 जा 135. 15 9 135. हातचाला 13 13. 15 एक पाडा 8 पर्यंत म्हणा. 15 8 120. 15 8 जा 120. 120 प्लस 13 133. प्लसला प्लस. आता 15 × 11 करा. 15 1 जा 15. हातचाला 1. 15 1 जा 15 आणि 1 16. हे मायनस 500. म्हणजेच काय करायचं आपल्याला हे ते या दोघांचं बेरीज करायचं आहे आणि जे काही बेरीज येते ते हे 500 मायनस करायचं आहे त्याच्यातून. मग बेरीज करूया. 5 आणि 5 10. हातचाला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 6 10. हातचाला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 1 5. आणि हे 1ला 1 मायनस 500. आता ह्या 1500मधून 500 काढायचे. मग किती राहतात 1000. अशा प्रकारे ह्या पदावलीचे उत्तर आहे 1000. ऑप्शन सी. आता आपण पाहूया दुसरी पद्धत. हेच गणित दुसऱ्या पद्धतीने सोडूया. तर काय आहे गणित, काय आहे 89 × 15 प्लस 11 × 15 मायनस 500. ओके, तेच गणित आता दुसऱ्या पद्धतीने सोडूया आपण. तर इथे पहा 89 × 15 आहे आणि मध्ये प्लस 11 × 15 आहे. म्हणजेच 89लाही आपण 15ने गुणाकार करायलो आणि 11लाही 15ने गुणाकार करायलो. नंतर काय करायलो आपण त्यांची बेरीज करायलो. मग काय करूया आपण 89 15 सेम आहे ना, मग 15 बाहेर काढूया. मग राहते कोण इथं 89. हे प्लस 11. हे मायनस 500ला 500. म्हणजेच आपण काय केलो 15 बाहेर काढलो आणि हे अगोदर ह्या 89 आणि 11ची प्लस केली. तर प्लस आहे ना, 89 आणि 11ची प्लस केले, बेरीज केले, नंतर त्याला आपण 15ने गुणाकार करूया. तर काय येते बघा 15 × 89 प्लस 11 9 आणि 1 10. इथे 1 8 आणि 1 9 9 आणि 1 आणखी 10. तर काय झालं आता 15 × 100 मायनस 500. मग अगोदर काय करता मल्टिप्लिकेशन करायचं आहे, गुणाकार, वजाबाकी नाही. तर या दोघांचा गुणाकार करा, नंतर हे मायनस 500 करायचं त्या गुणाकारातून. हे 15 0 0 15 0 0 आणि 15 1 जा 15. बघा 1500मधून 500 करायचे. किती राहतात मग 1000 1000 हो की नाही.
1500मधून 500 गेल्यावर 1000. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने उत्तर 1000 येते. ऑप्शन सी. चौथा प्रश्न आहे 130429 डिवाइड बाय 13 या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे. म्हणजेच अशा प्रकार आहे 130429 त्याला कितीने भागाकार करायचं? 13ने. तर मिळणारे उत्तर किती म्हणतात? उत्तर म्हणजेच भागाकार किती. मग करूया आपण 13ने भागाकार. 13ने याला 130429. आता 13 म्हणजे 13, 13 1 13. हे शून्य उरते, वरचे शून्य घ्या, मग शून्याचा भाग जाते. 13 0 0 0, वरचे 4 घ्या, 0 4 झाले. परत आणखी वरून घेतल्या ना, आणखी 0चाच भाग जाते. 13 0 0, 4 राहिले. आता काय घेता? वरचे 2 घ्यायचे. आता 13 वजामध्ये 42 आहे का? नाही. 13 3 39, 33 39 आहे. 33 39 वजाबाकी करूया. इथे 2मधून 9 जात नाही, म्हणून इथून एक घेऊया 12. इथे 3, 12मधून 9 गेल्यावर 3, 3मधून 3 गेल्यावर 0. वजाबाकी केले. आता काय घेऊया? वरचे हे 9 घेऊया. किती झाले? 39 झाले. परत 13 3 39. अशा प्रकारे बाकी 0 आहे आणि भागाकार किती आले? 10033. इथे आपण भागाकार लिहायचं आहे 10033. ऑप्शन ए 10033. ऑप्शन ए. पाचवा प्रश्न आहे मोटारींच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. किती रांगा आहेत? रांगा आहेत 14. ओके. अशा प्रकारे सपोज 1 2 3 अशा किती रांगा आहेत? 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 220 जागा आहेत. प्रत्येक रांगेत किती आहेत? 220 जागा आहेत. अशा प्रकारे जागा किती आहेत? 420 जागा आहेत. प्रत्येक रांगेत 420 जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा? मग हे पूर्ण एकूण किती जागा होतात? मग एकूण जागा गुणिले एकूण जागा बरोबर एका रांगेतील जागा गुणिले एकूण रांगा. मग मला सांगा एका रांगेतील जागा किती आहेत गाड्यांसाठी? 420 आहेत. आणि असे किती रांगा आहेत? 14 रांगा आहेत. मग गुणिले 14 करायचं आहे. मग 14 एकूण जागा होतील. गुणाकार करूया. मग 14 0 0, 14 2 28, हातचाला 2, 14 गुणिले 4, 14 चौक 56, 56 आणि 2 58, 58. अशा प्रकारे एवढे एकूण जागा होतील गाड्या उभ्या करण्यासाठी. 5880. ऑप्शन बी. सहावा प्रश्न आहे एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहे. किती? 704 डेस्क आहेत. किती वर्गात? 22 वर्गात. 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? प्रत्येक वर्गात किती? मग प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवल्या जातील? प्रत्येक वर्गात किती डेस्क? मग कसं करायचं आहे? 704 डेस्क आहेत एकूण, हे 22 वर्गात वाटप करायचे आहेत. म्हणून प्रत्येक वर्गात किती? या 704ला 22ने भागाकार करायचं आहे. एका वर्गात पाहिजे ना आपल्याला, 22 वर्गात दिलेत, मग एका वर्गात पाहिजे असेल तर मग या 22ने भागाकार करायचं आहे. मग आता 22चा पाढ येते का सर्वांना? ठीक आहे, म्हणूया आपण 22 1 22. 70 आहे का? नाही. 66 आहे. 22 3 66. किती उरले? 70मधून 66 गेल्यावर 44 झाले.
22 दोन्ही 44. अशा प्रकारे एका वर्गात किती डेस्क बसतील मग? 32 डेस्क. 32. ऑप्शन ए. 7वा प्रश्न आहे. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. हे प्रश्न 2018ला विचारलेला आहे आणि 2022लाही विचारलेलं आहे. तर काय म्हटलेलं आहे? एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली असता त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. म्हणजे कशाने भाग जाऊ शकतो? 2ने का, 5ने का, 8ने का, 9ने? पाहूया आपण. एक कोणती आपण रॅन्डम संख्या मानूया. 2, 4, 5, 6 ही माझी संख्या आहे. मग यांची अंकांची बेरीज किती येते? ही माझी संख्या आहे. अंकाची बेरीज किती येते? 4 आणि 5 9, 9 आणि 6 15. आणि ही अंकांची बेरीज 15 आलं. मग ही 15 याच्यातून वजा करायचं, या संख्येतून वजा करायचं आहे. बघा म्हटलेलं आहे ना, एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली. आपण ही संख्या आहे, यांच्या अंकांची बेरीज म्हणजे 4, 5 आणि 6ची बेरीज किती आले? 15 आले. हे वजा करा, बेरीज किती येते? 6मधून 5 गेल्यावर 1, 5मधून 1 गेल्यावर 4 आणि 4 हे तर 4ला 4. आता हे 441 कशाने भाग जातो? 2ने जातो का? आपल्याला माहीत आहे 2ने कशाला भाग जातो? फक्त समसंख्यांना 2ने भाग जातो. इथं एकक स्थानी 1 आहे, मग 2ने जातो का? नाही जात. मग 2ने हे ऑप्शन नाही आहे. नंतर इथं 5ने जाईल का? कारण 5ने जाण्यासाठी आपल्याला माहीत आहे एकक स्थानी किती कोणता अंक पाहिजेत? 0 किंवा 5, तेव्हाच 5ने भाग जातो. मग या 441ला 5ने जाईल का? हे एकक स्थानी 1 आहे, मग या 441ला 5ने भाग जाणार नाही, म्हणजे दुसरं ऑप्शन पण नाही. मग 8ने भागाकार करून पहा. 441ला 8ने भाग जाईल का? 8 पंचे 40. किती उरतात? 4 उरले, वरचे 1 घ्या. 41 आहे का? 8 1 पडत नाही. 8 पंचे 40च आहे. किती उरले? 1. बघा पूर्ण भाग चालले का? म्हणजेच 441ला 8ने पूर्ण भाग चालले का? नाही. आपल्याला पूर्ण भाग जाणारा पाहिजे, म्हणजे 8ही ऑप्शन नाही, 8नेही नाही. आता 9ने भाग जाईल का 441ला? पाहूया. 9ने जाईल का 441ला? पाहूया. 9 चौक 36, 9 पंचे 45. 45 मोठं होते, मग 9 चौक 36 घेऊया, 36. आता 4मधून 6 जाते का? नाही. मग 14मधून काढा. इथं 3, 14मधून 6 गेल्यावर 8 आणि 6 14 होतात, म्हणून 14 आणि 6मधून 14मधून 6 गेल्यावर 8. इकडे 0. आता वरचे 1 घ्या. 81 झाले. 9 9 जा 81, 9 9 81. चालले पूर्ण भाग, बाकी 0 आले ना, म्हणजेच 9ने 441ला पूर्ण भाग गेला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा कोणत्याही संख्येतील त्याच्या अंकांची बेरीज केल्यावर त्या संख्येतून ती बेरीज वजा करत असलो, मग जी संख्या मिळते त्याला 9ने निशेष भाग जाते. ऑप्शन डी. ओके. मग ही लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोणतीही संख्या राहू द्या, तिच्या अंकांची बेरीज करून आणि ती बेरीज जर त्या संख्येतून आपण वजा केलो, तर ती जी काही वजाबाकी येते, उत्तर येते, त्या वजाबाकीला हमखास नेहमी 9ने पूर्ण भाग जातोच. ओके. ऑप्शन डी. पाहिजे असेल तर आपण आणखी एक उदाहरण घेऊ शकतो, कोणती आपल्या मर्जीनं. 4 5 3 0 1 3. ओके. आता एवढ्याच अंक आहेत, इथे 3 आहे. तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. ओके. आता याच्या अंकांची बेरीज करा. किती होते? 4 आणि 5 9, 9 आणि 3 12, 12 0 म्हणजे 12, 12 आणि 1 13, 13 आणि 3 16. हे 16 वजा करा, अंकाची बेरीज वजा करा. इथे 13, 13मधून 6 गेल्यावर 7. इथे 1 दिलं, इथं 0, 0मधून 1 जात नाही. 3मधून याला जाते, इथं 10, इथं 2, 10मधून इथं 1 द्या, 10, इथं 9. मग 10मधून 1 गेल्यावर 9, हे 9, हे 2
454. ओके, आता याला 9ने भाग जाते का आपण पाहूया, चेक करूया. ओके, 4 5 2 9 9 7. 9 1 45 आहे, 9 5 45, 9 5 45, 0 0 वरचे 2 घ्या, मग शून्याचा भाग द्या 2, परत 9 घ्या, 9 त्रिक 27, 2 उरतात, इकडे 0, परत हे 9 घ्या, परत 9 त्रिक 27, परत किती उरतात, 2 उरतात, 0. आता हे 7 घ्या, बघा 9 त्रिक 27 गेले ना पूर्ण भाग. मग याच्यावरून आपल्याला काय कळाले, कोणतीही संख्या राहू द्या, त्यांची अंकांची बेरीज जर आपण त्याच संख्येतून वजा केलो तर मिळणारी जी संख्या आहे त्या संख्येला नेहमी 9ने भाग जातोच, लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे आपलं स्वाध्याय 2.4 संपलेलं आहे.